मराठी, ते धडक ते धडक. विट्यात नेचर केअर सन्मान 2026 हा अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कृषी क्षेत्रात स्वकष्टाने आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांनी समृद्धी फुलवणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा मोठा सन्मान करण्यात आलाय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ आणि आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आलंय. या सोहळ्यास अभिनेत्री भारतीताई आचरेकर, कवी वैभव जोशी, शेतीतज्ञ डॉक्टर आशिष वेले, अरुण नाईक यांच्यासह दिग्गज उपस्थित राहिलेत. यावेळी तब्बल 51,000 रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन महिला शेतकऱ्यांना गौरवण्यात आलंय. जयंत बर्वे, जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांच्या टीमने हा हृदयस्पर्शी सोहळा पार पाडलाय. महिला शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या या सोहळ्यात अनेकांना अश्रू अनावर झालेत. तुम्ही आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकरी महिलांची कष्टाची जी दखल घेतली आहे ती खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोग आहे. आणि खरंच मला नेचर केअर फर्टिलायझर या संस्थेचे मनापासून आभार मानावेसे वाटतात की हा क्षण आमच्यासाठी फार भावनिक आहे. म्हणजे मला अनावर होत आहे की इतक्या तळागाळातल्या महिला आहेत आणि त्या खरंच शेतीत काम करतात की फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे. आणि मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले. हे जयदेवचं आणि कामाक्षीचंच म्हणणं आहे, त्यांचीच प्रार्थना आहे असं समजूया. त्यांनाच शोभतं हे शेवटच्या वेळी आजच्या कार्यक्रमातला की मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले. ध्रुवबाळाची गोष्ट माहिती आहे आपल्याला, आढळपद मिळावं म्हणून देवाला त्याने धारेवर धरलं होतं, तेही नको. मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वर. धन्यवाद. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लो जरा, मर जाऊं या जी लो जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लो जरा. बर्वे कुटुंबाच्या बाबतीत मला काही या ठिकाणी मला बोलायचं आहे. या शहराच्या जडणघडणमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा. याहीपेक्षा या कुटुंबानं पूर्वीपासून आत्तापर्यंत या शहराला कसलीही सांस्कृतिक ओळख नव्हती, ती देण्याचं काम ह्या कुटुंबानं केलं आहे. अशी माणसं ज्यांच्याकडे वेगळी दृष्टी असते, दूरदृष्टी असते, ते वेगळी सृष्टी तयार करतात यावर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे बाबांचं कार्य, बाबांची नजर, बाबांचा दृष्टिकोन हा एखाद्या दीपस्तंभासारखा असणार आहे. आणि जयदेव दादा, तुम्ही अपडेटेड व्हर्जन आहात, बाबांचं तुम्ही अपडेटेड व्हर्जन आहात. कारण 1996 साली तुम्हीही पुण्यातनं इकडे आलात. हे किती कौतुकास्पद आहे. बरेचदा आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्यापेक्षा थोरली माणसं जे काम करत असतात त्या कामाचे फायदे तोटे, त्याने झालेला त्रास, त्या कामामागच्या हाल अपेष्टा आपण बघत असतो आणि शक्यतो ते स्वीकारलं जात नाही येणाऱ्या पिढीकडनं. पण मला आता कळालं आहे की 3री पिढीसुद्धा आता या कामासाठी जॉईन होणार आहे. या 3ही पिढ्यांसाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
मी तर आता ह्या कुटुंबाची सदस्य झाली आहे आणि हे कुटुंब माझ्या परिवाराचा भाग झालेला आहे. ही अशी माणसं जेव्हा कुटुंबाशी जोडली जातात, माझ्या माई परिवाराशी जोडली जातात, मला बळ मिळतं, मला ऊर्जा मिळते आणि त्या क्षणी कळतं की कुठला तरी नवीन दरवाजा कामासाठी सुद्धा उघडला जाणार आहे आणि मदतीचे हातसुद्धा अजून नव्याने आपल्यापर्यंत येणार आहेत. या बळीराजाला आम्ही पाठबळ देण्याचं काम करतोय. आमची सगळी टीम नेचर केअरची काम करते, एक्सटेन्शनचं काम करते. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांचे प्रश्न सोडवतोय आणि हे सगळं आपण करत असताना या पद्धतीने काहीतरी आपण करावं म्हणून हा नेचर केअर सन्मान आम्ही सुरू केला. हे 4थं वर्ष आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद याला लोकांनी पण दिला, शेतकऱ्यांनी दिला आणि तुम्ही सगळे लोक आमच्या पाठीशी आहात. त्यामुळे हा दिवसेंदिवस पुरस्कार मोठा होत जाईल आणि आपण जास्तीत जास्त लोकांना विट्या नगरीत बोलवून त्यांचा उचित सन्मान करू. समाजापुढे एक चांगला आदर्श त्या निमित्ताने आपण ठेवायचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने मला वाटतंय. पुन्हा एकदा आपण सगळेजण म्हणूया, सेव्ह सॉईल. आमची जमीन वाचली तर आमचं राष्ट्र वाचणार आहे. ज्या देशाची जमीन समृद्ध ते राष्ट्र समृद्ध आणि म्हणून आपल्याला ही जमीन समृद्ध करायची आहे. एवढं आपण एक सगळ्यांनी ठरवूया आणि त्या बळीराजाला ताकद द्यायची एक आपण मनातल्या मनात एक स्वतःपुरती एक निश्चित गोष्ट करा. माती, घाम आणि अश्रू यांचा संगम आणि त्याच संगमाला विट्यातील नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून देण्यात आलेला सन्मान अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी वातावरणात संपन्न झाला. ज्या हातांनी आयुष्यभर माती कुरवाळली, ज्या पावलांनी काट्याकुट्यातून वाट काढली, त्याच कष्टकरी हातांना आज नेचर केअरने सन्मान देऊन अनेकांची मने जिंकली. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने सलग 4थ्या वर्षी आयोजित केलेल्या नेचर केअर सन्मान 2026 या सोहळ्याने महिला शेतकऱ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कष्टाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. या सोहळ्यात तब्बल 11 महिला शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलंय. आयुष्यभर कष्टाची शिदोरी घेऊन संकटांशी 2 हात करत नवकल्पनांच्या जोरावर शेतीत समृद्धी उभा करणाऱ्या या महिलांना नेचर केअरने दिलेला हा सन्मान म्हणजे महिला शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेली खरी पोचपावती ठरली. नेचर केअर सन्मान 2026 हा केवळ पुरस्कार वितरण सोहळा नव्हता, तर पुरस्काराच्या मांडलेल्या बाजारात संपूर्ण महाराष्ट्रासाठी बर्वे कुटुंबियांनी घातलेला एक प्रेरणादायी आदर्श होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ आणि आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून हा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी अभिनेत्री भारती आचरेकर, कवी वैभव जोशी, शेतीतज्ञ डॉक्टर आशिष वेले आणि अरुण नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच भारावून गेला. प्रत्येक सन्मानित महिलेला 51,000 रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आले. पण त्या रकमेपेक्षा मोठा होता तो नेचर केअर फर्टिलायझरने दिलेला मान आणि तुमचं काम महान आहे याची करून दिलेली जाणीव. या सोहळ्यादरम्यान मंचावर उभ्या असलेल्या महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू हे केवळ आनंदाचे नव्हते, तर ते वर्षानुवर्षे साचलेल्या वेदना आणि संघर्षातून मिळालेल्या विजयाचे होते. नेचर केअरचे जयंत बर्वे, जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून हा अभूतपूर्व सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो महिलांच्या कष्टाचा, जिद्दीचा आणि मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक स्त्रीला दिलेला मनापासूनचा सलाम होता. आणि हा सन्मान मिळवून देणाऱ्या बर्वे कुटुंबियांना देखील या कार्यक्रमाच्या शेवटी अश्रू अनावर झाले.